अवघ्या 12 तासात चोरीचा 10 चाकी हायवा हस्तगत. आडगाव गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कारवाई. 39 लाखाचा मुद्देमाल जप्त. टाटा हायवा चोरी प्रकरणी जालना जिल्ह्यातील 2 आरोपी जेरबंद. नाशिकमधील लाखलगाव परिसरातून चोरीस गेलेला टाटा कंपनीचा 10 चाकी हायवा अवघ्या 12 तासात शोधून काढत 2 आरोपींना अटक करण्यात आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मोठं यश मिळालं आहे. या कारवाईत 39 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 299/2026 भारतीय न्यायसंहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी रमेश बळवंत कहांडळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 16 जुलैच्या रात्री ते 17 जुलैच्या सकाळी HP पेट्रोल पंप परिसरातून MH15 HH 7651 क्रमांकाचा टाटा कंपनीचा 10 चाकी हायवा अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने सुमारे 46 CCTV फुटेजचे विश्लेषण आणि तांत्रिक तपास करत आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान पथक छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचले. करमाड पोलिसांच्या मदतीने सापळा रचून 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं. चौकशीत आरोपींनी हायवा चोरीची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे विष्णू रामभाऊ आकात वय 29 राहणार सातोना तालुका परतूर जिल्हा जालना आणि दीपक शामराव लांडगे वय 24 राहणार पांगडा तालुका घनसावंगी जिल्हा जालना अशी आहेत. आरोपींकडून 35 लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा 10 चाकी हायवा तसेच 4 लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार असा एकूण 39 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके आणि शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण, पोलीस निरीक्षक दिलीप राठोड तसेच आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. दिनांक 17/7/2026 रोजी आडगाव पोलीस ठाणे येथे सायंकाळी 299/26 भारतीय न्यायसंहिता 303(2) प्रमाणे हायवा चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास हा माननीय वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस हवालदार परदेशी यांच्याकडे देण्यात आला होता. गुन्हे शोध पथकाचे मनोज परदेशी तसेच लिलके, अक्षय गोसावी, प्रीतम बोराटे, कुणाल राऊत यांनी पूर्ण CCTV चेक केले. त्या CCTV द्वारे मिळालेली माहिती तसेच गुप्त बातमीदारामार्फत मिळालेली माहिती याद्वारे सदरचा हायवा हे अज्ञात इसम छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन गेल्याचे समजले. त्याप्रमाणे त्यांचा पाठलाग करून छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन सदरचा हायवा आणि 2 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत. सदरची कारवाई ही माननीय श्री पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त चव्हाण सर, माननीय पोलीस उपायुक्त मोनिका राऊत मॅडम तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग शेखर देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वपोनी प्रवीण चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाची टीम आम्ही स्वतः तसेच मनोज परदेशी, पोलीस कॉन्स्टेबल लिलके, पोलीस कॉन्स्टेबल गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल राऊत तसेच पोलीस हवालदार वाघ, पोलीस हवालदार शेख, निलेश काटकर, शिवाजी आव्हाड, वैशाली बच्चाव, दीपाली शार्दूल अशांनी पूर्ण केलेली आहे. सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला हायवा हा जप्त करण्यात आलेला आहे आणि 2 आरोपी आता कोर्टात हजर करत आहोत आम्ही.